राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असं सरकार सत्तेत आहे. काय सांगाल? सध्या आपण सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये सुरू लावत आहात. पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होत आहेत. भाषणातून देखील आपण टीकास्त्र सोडलेलं आहे तटकरे साहेबांवर. काय सांगाल? खरंच आदरणीय आमचे पक्षाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने पक्षाची घोडदौड होत असताना असे अनेक प्रवेश महाराष्ट्रामध्ये होताना आपण बघताय. त्यातलाच एक भाग म्हणून धाटावमध्ये, विशेषतः रोह्यामध्ये, आणि आपण जे म्हणालेत की तटकरेंच्या बाले किल्ल्यामध्ये प्रवेश हा पक्षासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक असंख्य तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांच्या पक्षातून शिवसेनेकडे येतात. याचा अर्थच असा आहे की आदरणीय भरतशीर असेल, मी असेल, आमचे पदाधिकारी असतील, आमचं सगळ्याचं काम खऱ्या अर्थाने लोकांवर पोचलंय आणि मग लोक खऱ्या अर्थाने उत्स्फूर्तपणे पक्षामध्ये प्रवेश करतात. तर सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे. IPS अधिकाऱ्याची पाठराखण केल्याबद्दल देखील भाषणातून आपण टीकास्त्र सोडलंय. काय सांगाल? आपण बघितलं की सन्माननीय मंत्री असतील, आदिताई असतील, खासदार तटकरे साहेब असतील, त्यांचे चिरंजीव असतील, ज्या पद्धतीने त्यांच्या नेत्याची पाठराखण करत होते हे खरं तर शोभनीय नाही आहे. एक महिला अधिकाऱ्याविषयी आपला नेता कसा बोलला आहे त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग बाहेर आलेली आहे आणि त्याची मग पाठराखण करणं हे काय शोभनीय नाही आहे. हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे असं नक्की मी तुम्हाला. पालकमंत्री पदावरून कोणताही या ठिकाणी पर्याय निर्णय देखील निघत नाही, तोडगा निघत नाही. काय सांगाल? कशा पद्धतीने अजूनही शिवसेनेला आशा आहे? आम्ही आशावादी निश्चित आहोत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आम्हाला कमिटमेंट दिलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये भरपूर रूपाने रायगड जिल्हा पालकमंत्री देणार. तर नाशिक आणि रायगडचा तिढा हा एकाच दिवशी सुटेल असं मला वाटतं आणि रायगडच्या जनतेला न्याय मिळेल. आम्ही आशावादी निश्चित आहोत. रोह्यामध्ये इंडस्ट्री आहे. आपण थेट भाषणामध्ये देखील कार्यकर्त्यांना आवाहन केलंय, तुम्ही भिडा, मी तुमच्या पाठीशी आहे. काय सांगाल? मी कामगार क्षेत्रातला एक नेता आहे. त्यानंतर मी समाजकार्य राजकारणामध्ये आलो. एका चांगल्या कंपनीमध्ये मी एम्प्लॉई मध्ये मी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मला काय, मी या MIDCच्या माध्यमातून मी आमच्या मंत्री महोदयांना सांगितलंय की एकदा आढावा भरतशीरनी घोषित केलंय. खरं तर इथल्या तरुणाईची गरज आहे. बाहेरचे परप्रांती याच्यामध्ये येण्यापेक्षा स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, भूमिका नक्कीच आहे आणि ती भूमिकेची मी पाठी आहे आणि त्याच्यामध्ये काही जरी झालं तरी त्यांच्या पाठी हात देऊन लढ म्हणा मी आदेश जारी केला आणि तुम्ही पुरा करणार. तुम्ही म्हणालात की तटकरेंची हड्डी फोडणार आहात, म्हणजे नेमकं काय? आता आपण सरकारमध्ये महायुतीत आहात, पण रायगड जिल्ह्यामध्ये हा संघर्ष टोकाला जाण्याची चिन्ह आपल्याला दिसण्याची शक्यता आहे. काय सांगाल? सर, आमचा पक्ष हा जिल्ह्यामध्ये ताकदवर पक्ष आहे. ज्याची ताकद नाही तो वरची भाषा बोलणार, ते कोण ऐकणार? आता पण जनतेने ऐकलं. आता जनता रायगडची सुज्ञ आहे, त्यामुळे जनता काम करण्याच्या पाठी उभं राहील आणि मग येणाऱ्या काळामध्ये स्वायत्त निवडणुकीमध्ये आमचा झेंडा करताना पुढे येईल. शेख, तुम्ही म्हणाला तटकरेंची हड्डी फोडणारा, तटकरे शीटर आहेत, एकंदरीत काय संदेश द्यायचा? नाही, जो आहे तो मी जाहीर बोललोय. याच्यापेक्षा जहाली बोलण्याची माझी ताकद आहे. कारण अनेक वेळा अनेक नेत्यांना फसवण्याचं त्यांनी पाप केलेलं आहे. हे उघड सत्य आहे, त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही आहे. मी चॅलेंज करत येतो त्या बाबतीमध्ये. आमच्याविषयी असं वक्तव्य करून त्यांनी बघू दे. अनेक उदाहरणं सांगू शकतात. उदाहरण एक आता सांगितलं की त्यांच्या नेत्याची आबरू झाकण्यासाठी त्यांनी केलेलं वक्तव्य एका मंत्री महोदयाला, एका खासदाराला शोभनीय अजिबात नाही आहे. मी कुठल्या पक्षाचं हित किंवा बाजू पकडत नाही, पण एक सक्षम महिला अधिकाऱ्याविषयी अशा पद्धतीने बोलणं हे काय ठीक नाही आणि म्हणून त्याची हंडी फोडण्यासाठी मी दहीहंडीच्या तुम्ही आलो होतो. राजकारणामध्ये हे भाष्य करणं म्हणजे माझ्या पक्षाला उभार देणं आणि मी कधीही देणार आमदार म्हणून माझा तो अधिकार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.